देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह आहे। पुण्यातील मंदिरांमध्ये देखील सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। श्री भिकारदास मारुती मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे। हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांना आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे। आपण थेट जाऊया पुण्यात। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार हा हनुमान जयंतीचा उत्साह कशा पद्धतीने साजरा केला जातोय या संदर्भातला आपल्याला आढावा देत आहेत। बालाजी, कस्तुरी, नक्कीच सकाळपासून श्री भिकारदास मारुती मंदिरामध्ये जे आहे ते मोठा उत्साह आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर सकाळपासून या ठिकाणी श्री हनुमानांची महापूजा करण्यात आलेली आहे आणि भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती सकाळपासून पाहायला मिळते आहे। मंदिराला सजावट जी आहे ती अतिशय आकर्षक अशी सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि सकाळपासून जो श्री हनुमान जयंतीचा उत्सव आहे तो उत्सव सगळं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे हनुमान मंदिर आहेत आणि त्यांची एक वेगवेगळी जी आहे ते विशेष अशी खासियत आहे। आपल्यासोबत इथले गुरुजी आहेत। काय नेमकं मंदिराचा इतिहास आहे, आज काय उत्सव असतो? हे पेशवेकालीन मंदिर आहे आणि भिकारदास मारुती सराफ नावाचे माडीवाले यांच्या घराण्यात एक गृहस्थ होते। त्यांनी या ठिकाणी गोरगरिबांची खूप सेवा केली आणि त्याच्यावर हे नाव भिकारदास मारुती असं नाव पडलं। आणि आज काय उत्सव? आज उत्सव पहाटे आज सकाळी 3 वाजता देवाची अभिषेक झाले, 5 वाजता महाआरती झाली आणि 6:30ला देवाचा जन्म झाला आणि आता दिवसभर प्रसाद वाटप चालू आहे। आपण पाहतोय की आज सकाळी जो आहे तो जन्मोत्सव साजरा झालेला आहे। या पाळण्यामध्ये हनुमानांचा जन्म जो आहे तो उत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि आज सकाळपासून भाविकांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे। विशेष म्हणजे मंदिर जरी छोटं असलं तरी मंदिराची आकर्षक अशी रोषणाई जी आहे ती आपल्या सगळ्यांना डोळ्यांना भावणारी आहे आणि मोठा उत्सव जो आहे तो पुण्यात आज सकाळपासून सर्वत्रच पाहायला मिळत आहे आणि हनुमान भक्त प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने जे आहे ते वेळेनुसार दर्शन घेण्यासाठी सुद्धा येताना पाहायला मिळतोय। कस्तुरी, धन्यवाद बालाजी, तुम्ही घेतलेल्या या आढाव्यासाठी।